हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं मिसेस कलाप्रेमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी निघालेली आहे उरणला माझ्या सासूबाईंकडे एक काम आहे त्यासाठी। तर आता मी मिस्टर आणि मिठूंना घेऊन जाणार आहे। मिठूंना घेऊन जायचं आहे, त्याच्यामुळे त्यांचं बास्केट रेडी करते पहिलं। चला त्यांना घेऊन येऊया। फिरायला जायचं फिरायला अय्या बिट्टू या चला या या तो हात द्याव ते येणार नाही। कुठे जायचं फिरायला? इकडे इकडे चल चल लवकर पटकन पटकन चल पटकन पटकन चल चल लवकर चला चला चला। तर उरणला जाताना आम्ही ट्रेनने जाणार होतो, पण घरातून निघायलाच आम्हाला 12:30 झाले होते, त्याच्यामुळे बाईक घेऊन निघालेलो आहोत आम्ही। जातानाही आम्हाला पटरी लागलेली आहे। तर हे जे ट्रॅक आहेत हे पनवेलपासून रोहा कर्जत ह्या रूटला जाणारे ट्रॅक आहेत। ट्रॅक क्रॉस करून आम्ही निघालो। जाताना गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं तर पेट्रोलही टाकलं आणि तुम्हाला समोर हे जे व्हिडिओमध्ये मंदिर दिसते तर हे करंजडे गावदेवी मंदिर आहे। आतून खूप सुंदर आहे मंदिर, आजूबाजूचं वातावरणही खूप छान आहे। मी याचा एक सेपरेट व्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मंदिराचा। जाताना रोडने खूप धूळ आणि खूप ऊन लागत होतं, त्यामुळे मी स्कार्फ बांधला होता। डाव्या साईडून जो तुम्हाला रोड जाताना दिसत आहे हा अटल सेतुरे रोड जातो। इथे टू व्हीलरला अलाउड नाही आहे, मोठमोठ्या गाड्यांनाच फक्त अलाउड आहे। हा जो रोड बघितला तुम्ही आत्ता तो पनवेल JNPT रोड आहे आणि इथून इम्पोर्ट एक्सपोर्टची कामं खूप केली जातात। तुम्हाला हे जे कंटेनर दिसतात हे कंटेनर यार्ड आहेत, इथे कंटेनर स्टोअर केले जातात। हा पूर्ण भाग बघू शकता, तुम्हाला कंटेनर स्टोअर केलेलेच दिसतील। जाताना मोसंबी घेतलीत आणि तिथून निघालो। हा जो एरिया तुम्हाला दिसतोय हा द्रोणागिरी एरिया आहे। ॲक्च्युली सासूबाई माझ्या उरणमध्ये द्रोणागिरीमध्ये राहतात। आत्ता आम्ही बिल्डिंग खाली पोचलो आहे। नमस्कार बाबा अरे माझा अवतार तर काय मग मॅडम वाटतं माझा अवतार तर त्यांना बघू बघितलं पाहिजे हे काय करते ते। घाबरली ना गाडी विली असतील आत्यांच्या इथे पोचायला आम्हाला 1:30-1:45 झाली होती, त्याच्यामुळे फ्रेश होऊन लगेच जेवायला घेतलं। तर आत्यांनी जेवणामध्ये चिकन आणि चपाती केली होती, खूप जेवण छान झालं होतं। जेवण करून आम्ही ज्या कामासाठी गेलेलो ते काम करण्यासाठी बाहेर पडलो। तिथून रिटर्न आम्हाला आत्यांच्या इथे यायला 7:30-7:45 झाले होते। मग येताना आत्यांनी वडापाव घेतले होते सगळ्यांसाठी। वडापाव खात खात खूप मस्ती चालली होती। तर हे माझे सासरे आहेत आणि ज्या माझ्या बाजूला बसलेल्या आहेत त्या माझ्या नणंद आहेत। वडापाव खाऊन आम्हाला निघायला एक 8-8:15 झाले होते, खूप लेट झाला होता। मग पटकन आम्ही निघालो। सगळ्यांना बाय बाय करून
आम्ही तिथून निघालो. तर असा गेला माझा आजचा दिवस. तो तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज तो जाऊन सबस्क्राईब करा. बाय बाय.